आपण सर्वांनी BA भाग 2 या वर्गामध्ये मराठी विषयासाठी प्रवेश घेतला त्याबद्दल मराठी विभागामध्ये मी आपणा सर्वांचं प्रथम स्वागत करतो। आपण BA भाग 1 मध्ये असताना ऐच्छिक मराठी या विषयाच्या 2 अभ्यासपत्रिका अभ्यासलेल्या आहेत। जरी अभ्यासपत्रिका 2 असल्या तरी त्याचं पुस्तक मात्र एकच होतं, ते म्हणजे अक्षरबंध हे पुस्तक होतं। अक्षरबंध या पुस्तकात पहिल्या सत्रासाठी 2 भाग होते आणि दुसऱ्या सत्रासाठी 2 भाग होते। पहिल्या सत्रासाठी 6 कथा होत्या आणि त्याच्यातला 3रा आणि 4था भाग होता तो चित्रपटाच्या अनुषंगाने होता। चित्रपटाच्या अनुषंगाने जो भाग होता तो आपणाला व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून बरंच काही देऊन जाणारा भाग होता। यात आपण पहिल्या सत्रात चित्रपटाच्या अनुषंगाने बरीचशी चर्चा सुद्धा केलेली आहे। म्हणजे चित्रपट म्हणजे काय, चित्रपटाची अंग, चित्रपटाचं माध्यमांतर, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, छायाचित्रण कसं करावं, चित्रपटाची कथा पटकथा संवाद कसे लिहावेत, चित्रपटाचं संगीत कसं असतं, चित्रपटातला अभिनय कसा असतो, चित्रपटातला ध्वनी प्रकाश योजना वेशभूषा कसे असते, चित्रपटाचं संकलन कसं करावं, चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यावा, या अनुषंगानं हा अभ्यासक्रम होता। आणि दुसऱ्या सत्रामध्ये एकूण 16 कविता होत्या आणि उपयोजित मराठीच्या अनुषंगानं बरंचसं वृत्तपत्रीय लेखन, नाट्य चित्रपट परीक्षण, पत्रलेखन आणि कार्यालयीन स्वरूपाचं लेखन हा भाग होता। त्यात वृत्तपत्रीय लेखनात बातमी म्हणजे काय, अग्रलेख, वाचकांचा पत्रव्यवहार, नाटक चित्रपटाचं परीक्षण, उपयोजित मराठीमध्ये आणि स्पर्धा परीक्षेसाठी पत्रलेखनाचं स्वरूप आणि प्रकार, पत्रलेखनाचं जे अलीकडचं बदलतं स्वरूप आहे ते म्हणजे ई पत्रव्यवहार, त्याचं प्रात्यक्षिकासह पत्रलेखन, त्यानंतर वाङ्मयीन आकलनामध्ये वाङ्मयीन आकलनाचं स्वरूप, उतार्यांचं लेखन, कवितेचं आकलन, प्रात्यक्षिकासह उतारा आणि कवितेवरील आकलन, असा सगळा भाग होता। म्हणजे एकंदरीत आपला BA भाग 1 मधला जर अभ्यासक्रम बघितला तर त्यात आपलं वाङ्मयीन व्यक्तिमत्व घडावं आणि त्याचबरोबरीनं वाङ्मयीन व्यक्तिमत्व घडता घडता उपयोजित मराठी म्हणजे भाषा या विषयाचा, मराठी या भाषेचा आपल्या जीवनात करिअर म्हणून आपल्याला काय उपयोग करून घेता येईल या दृष्टीनं
बराचसा अभ्यास हा BA भाग 1च्या वर्गात झालेला आहे. 2 अभ्यास पत्रिका इथं अभ्यासल्या गेले आहेत. आता ह्या वर्षी कोरोनाचं थोडंसं संकट आहे आणि या कोरोनाच्या संकटामुळं आपण अभ्यासक्रम न थांबवता आपला अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत. हा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम घेत असताना आपण अभ्यासक्रमांच्या अनुषंगानं व्हिडिओ पाठवणार आहोत. त्याच पद्धतीनं प्रत्येक भागामध्ये जे काही विवेचन झालं असेल त्या विवेचनाच्या अनुषंगानं ती टिपणं सुद्धा तुम्हाला दिली जातील. अभ्यास पत्रिका क्रमांक 1 आणि 2 झाल्यानंतर इथं अभ्यास पत्रिका क्रमांक 3 आणि अभ्यास पत्रिका क्रमांक 4 ही पहिल्या सत्रासाठी असते आणि दुसऱ्या सत्रासाठी अभ्यास पत्रिका क्रमांक 5 आणि अभ्यास पत्रिका क्रमांक 6 ही असते. आता यात पहिल्या सत्रातला पेपर क्रमांक 3 म्हणजे अभ्यास पत्रिका क्रमांक 3 ही गद्याची आहे आणि या गद्याच्या अभ्यास पत्रिकेसाठी एक नाटक आहे. ते नाटक काय डेंजर वारा सुटलाय हे नाटक आहे. आणि अभ्यास पत्रिका क्रमांक 4 यासाठी 6 कवींच्या 5-5 कवितांचा अभ्यास आहे. म्हणजे एकूण 6 पंचे 30 कविता अभ्यासायच्या आहेत. 30 कविता अभ्यासायच्या असल्या तरी देखील हे 6 कवी एकाला एक विकल्प असणारे आहेत. विकल्प याचा अर्थ किंवा. त्यासाठी पुस्तक जे आहे ते हे आहे काव्यगंध हे पुस्तक आहे आणि या काव्यगंध पुस्तकात 30 कविता आहेत. परंतु 30 कविता जरी असल्या तरीही यातले अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे 6च्या 6 कवी आपल्याला अभ्यासायचेच आहेत. पण ते एकाला एक किंवा च्या स्वरूपात परीक्षेत येतात. म्हणजे हे केशवसूत आहे आणि हे वसंत बापट आहे. हे केशवसूतांची जी कविता आहे हे अभ्यासक्रमात केशवसूतांच्या 5 कविता आहेत आणि वसंत बापटांच्या 5 कविता आहेत. परीक्षेत प्रश्न येताना केशवसूतांच्या 5 कवितांवर येतो आणि त्याला किंवा वसंत बापटांच्या 5 कविता विचारल्या जातात. दोन्हीपैकी कोणताही एक लिहायचा असतो. त्यामुळं तुम्ही केशवसूतांचा अभ्यास केला किंवा वसंत बापटांचा अभ्यास केला, दोन्हीपैकी सोपा जो कवी वाटेल त्या कवीचा अभ्यास केला, त्या कवीच्या 5 कवितांचा अभ्यास केला तरी चालतो. त्यानंतर नारायण सुर्व्यांच्या 5 कविता आहेत आणि वसंत आबाजी ढाके यांच्या 5 कविता आहेत. यांचं सुद्धा तसंच आहे. नारायण सुर्व्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि त्याला किंवा वसंत आबाजी ढाके यांच्यावर प्रश्न विचारला जातो. दोन्हीपैकी जो कवी तुम्हाला सोपा वाटेल त्याच्यावरती तुम्ही लिहायचं असतं. आणि त्यानंतर अजीम नवाज राही यांच्या 5 कविता आहेत आणि कल्पना दुधाळ यांच्या 5 कविता आहेत. याला सुद्धा एकाला एक विकल्प आहे.
म्हणजे अजीम नवाज राही यांच्यावरती जो प्रश्न विचारलेला असतो त्याला किंवा कल्पना दुधाळ यांच्या कविता असतात. अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. म्हणजे एकूण 30 कविता असल्या तरी सुद्धा चांगला सूक्ष्म अभ्यास तुम्ही 3 कवींचा केला तरी सुद्धा चालतो, पण तो योग्य पद्धतीनं केला पाहिजे. योग्य पद्धतीनं म्हणजे ह्या अर्थानं की केशवसूत किंवा वसंत बापट यापैकी एक कवी केला चांगला तरी चालेल, नारायण सुर्वे किंवा वसंत आबाजी ढाके या कवींपैकी एक कवी केला तरी चालेल, पुढं अजीम नवाज राही किंवा कल्पना दुधाळ या 2 कवींपैकी एक कवी केला तरी चालेल. आणि पुन्हा चौथा प्रश्न जो असतो, हे पुढे 5वा प्रश्न असतो, तो प्रसंगनिष्ठ काव्यलेखन असतं आणि आधीचं असतं ते ऑब्जेक्टिव्ह, एका वाक्यात उत्तरे लिहा या अशी 50 गुणांची प्रश्नपत्रिका ही असते. आता आपल्याला प्रत्यक्ष अभ्यासाला हे 5 कवी आहेत, त्यांच्या 5-5 कविता आहेत. हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर हा अभ्यासक्रमाचं फोटो तुम्हाला मी टाकणारही आहे. तत्पूर्वी यात काय काय आहे याचा उल्लेख मी करतो. तो म्हणजे केशवसूत हे जे कवी आहेत हे मराठी कवितेचे, अर्वाचीन मराठी कवितेचे जनक असणारे केशवसूत हे कवी आहेत. त्यांच्या जवळपास 132 कविता आहेत. म्हणजे अभ्यासाला 132 कविता नाही, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जवळपास 132च्या आसपास कविता लिहिलेल्या आहेत. त्यातल्या फक्त 5 कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. त्यातली पहिली कविता अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, दुसरी कविता नवा शिपाई, तिसरी कविता तुतारी, चौथी कविता मजुरावर उपासमारीची पाळी आणि 5वी कविता गोफन केली छान ही आहे. केशवसूत हे प्रामुख्यानं सामाजिक कवी आहेत आणि त्यांची कविता ही सामाजिक कविता आहे. वसंत बापट दुसरे कवी आहेत. वसंत बापटांची बहुवंशी कविता ही प्रेमकविता आहे. त्यात फुंकर जपावयाला शिकली होतीस, आज अचानक, नाजूक रोपडे, विस्मृती ह्या 5 कविता आहेत. नारायण सुर्वे हे कामगार आघाडीवर लिहिणारे कवी आहेत. त्यांच्या 5 कविता आहेत त्या म्हणजे 2 दिवस, माझी आई, गिरणीची लावणी, पोस्टर, नेहरू गेले त्यावेळीची गोष्ट या 5 कविता आहेत. वसंत आबाजी ढाके हे महानगरीय संवेदनांनी युक्त अशी कविता लिहिणारे आहेत. त्यांच्या 5 कविता आहेत त्या म्हणजे त्या संध्याकाळी समुद्र, आख्यान, खेळ, पुतळे, वास्तववाद ह्या 5 कविता आहेत. अजीम नवाज राही हे सामाजिक कवी आहेत आणि ते अलीकडची सामाजिक कविता आहे त्यांची. दुष्काळ काही दाहक संदर्भ, जातीय दंगल, 12 भानगडींची 13 वळणे, सुरक्षेची हमी देणारा कळपवाद, मोळतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना, मोहल्ला, पक्षी आणि कातरवेळ ह्या त्यांच्या 5 कविता आहेत. आणि कल्पना दुधाळ यांच्या बाय आणि गाय, झुलत्या फांदीला ग, घोषणा, खस्ता, धग असतेच आसपास या 5 कवितांमध्ये स्त्रीवादी जाणीवा असणाऱ्या ह्या त्यांच्या 5 कविता आहेत. या एकूण 30 कवितांवर
10 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील आणि 6 मोठे प्रश्न असतील, पैकी 3 लिहायचे आहेत आणि पुन्हा शेवटचा प्रश्न आहे तो एखादा प्रसंग किंवा एखादी कल्पना दिलेली असेल, त्या एखाद्या प्रसंगाच्या अनुषंगानं किंवा एखाद्या कल्पनेच्या अनुषंगानं तुम्हाला स्वतंत्रपणे तुमची कविता करावी लागणार आहे. असा अभ्यास पत्रिका क्रमांक 4चा अभ्यासक्रम हा आहे. आता हा मी साधारणपणे अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे हे तुम्हाला सांगितलं. पुढच्या भागामध्ये या कवितांच्या अनुषंगानं मराठी कवितेची जी पार्श्वभूमी आहे, ही मराठी कवितेची पार्श्वभूमी मी तुम्हाला समजून देणार आहे. तत्पूर्वी या व्हिडिओ नंतर मी जो अभ्यासक्रम टाकेन हा अभ्यासक्रम आपण समजून घ्या. इथं आपण थांबूया.